विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला रव्याचा उपीट दाखवणार आहे आणि ते अगदी झटपट होणारे आहे। हा पाव किलो रवा आहे। इथे मी जाडसर रवा घेतलेला आहे। जर का आपल्याकडे बारीक रवा असेल तर त्याचे देखील उपीट करू शकतो आपण। रवा चाळून ठेवलेला आहे। कढई व्यवस्थित तापली आणि याच्यामध्ये आता रवा टाकूयात। गॅसची फ्लेम कमी जास्त करून रवा भाजून घेऊयात। रव्याला सतत हलवत राहायचं नाही तर करपतो खाली। हा वाह, किती छान असा कलर बदललेला आहे रव्याचा। पांढरा शुभ्र होता रवा, आता हा थोडा लालसर झालेला आहे। किती छान असा सुगंध यायला लागला रव्याचा। सुगंध यायला लागला ना छान असा, तर ओळखायचं की रवा भाजला गेलेला आहे। खरपूस वास येतोय जर छान असा। आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात। गॅस आपण पेटवलेला आहे आणि याच्यावर पातेले ठेवलेलं आहे। त्या पातेल्यात आता 2 ग्लास पाणी ओतणार आहे। एकीकडे रवा भाजून घेईपर्यंत आपण इथे पाणी तापवून घेऊयात, गरम करूयात। गरम पाणी केल्यामुळे काय होतं, उपीट हे लवकर शिजतं, पटकन होतं आणि मोकळं मोकळं होतं। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करते। त्याला थोडा वेळ झाकून ठेवूयात, जो पण आपण उपीटला फोडणी देत नाही तोपर्यंत। 5 चमचा कढईत तेल ओतूयात। ते व्यवस्थित गरम करून घेऊयात। तेल छान कडक गरम झालेलं आहे। आता यात मोहरी घालून घेऊयात। ती मस्त फुलली आहे। त्यानंतर आपण जिरे टाकूयात। त्याचा आवाज छान तडतडलेला यायला लागलेला आहे। व्यवस्थित असं जिरे मोहरी तडतडू द्यायची, म्हणजे त्याची टेस्ट छान लागते। ते दाताखाली येत नाही, करकर लागत नाही उपीट खाताना। आपण पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आणि ती तडतडू दिलेली आहे। आता आपण यामध्ये डाळे टाकूयात। तुम्हाला जर शेंगदाणे हवे असेल तर तुम्ही शेंगदाणे टाकू शकता। 1 चमचा डाळे टाकलेले आहे याच्यामध्ये। आपण थोडंसं फुलू देऊयात। आपल्या आवश्यकतेनुसार गॅसची फ्लेम कमी जास्त करायची। डाळे फुलले, त्यामध्ये आता कांदा टाकते मी, 1 मध्यम आकाराचा चिरलेला। आपण याला परतूयात, आता वर खाली करूयात। कांदा लालसर भाजून घ्यायचा। कांद्याचा रंग थोडासा बदलू द्यायचा, थोडासा सोनेरी होऊ द्यायचा, मग त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकूयात। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे। आपल्या आवश्यकतेनुसार आपण कमी जास्त करू शकतो। आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकते। कांद्याचा रंग थोडासा बदलला आहे, तो थोडा मऊ पडलेला आहे। आता यात आपण मिरच्या टाकूयात। 6 मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या, त्या बारीक कट करून इथे घेतले आहेत। ह्या जराशा तिखटच आहेत। जर आपल्याला कमी तिखट घ्यायचे तर आपण घेऊ शकता, एक 3 ते 4 घेऊ शकता। ह्यात आपण लगेच कढीपत्ता टाकूया आणि याला परतून घेऊयात। आता या सर्व जिन्नसांना परतून घेऊयात। आपण थोडंसं अर्धा चमच्यात मीठ टाकूयात, कारण छान असं शिजतं सगळं मिश्रण, जिन्नस, आणि मऊपणा येतो याला आणि टेस्ट पण छान लागते कांदे मिरच्या आणि कढीपत्त्याची मीठ मुरल्यामुळे। या सर्व जिन्नसाचा हलकासा रंग बदललेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये रवा टाकूयात भाजलेला। आपण याला परतूयात। व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे सर्व जिन्नसांना। गॅसची फ्लेम बारीकच ठेवलेली आहे, म्हणजे याची चव छान लागते आणि असं केल्याने उपीट देखील मोकळे मोकळे होते। 1 मिनिट याला परतून घेऊयात। आपण यात पाव चमचा मीठ टाकूयात, कारण अगोदरही आपण मीठ टाकलेलं होतं। परतून घेऊयात। याच्यात वरून अर्धा चमचा लिंबाचा रस टाकते। या रसाने छान अशी चव येते उपीटला। आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात। या सर्व मिश्रणाला परतूयात आता एकदा। जर आपल्याला साखर आवडत असेल थोडीशी टाकू शकता, आपण ॲड करू शकता याच्यामध्ये थोडी किंचितशी। गरम केलेलं पाणी होतं यात, थोडं याला परतून घेऊयात। आपल्याला जर का वाटतं पाणी कमी पडतंय तर थोडं अजून गरम करून टाकूयात। याच्यात अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे अजून गरम, आणि आता आपण याला झाकून ठेवूयात, म्हणजे 2.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। याच्यावर आता झाकण ठेवूयात आणि याला मस्त असं शिजू देऊयात एक थोड्या वेळ, 5 मिनटं। आता आपण पाहूयात उपीट शिजलंय का नाही ते, आणि वरचं झाकण काढूयात। मस्त असं शिजलंय उपीट, फुललंय ते भरपूर, तेव्हा ओळखायचं की उपीट शिजलेलं आहे। हे बघा किती छान असं शिजलंय उपीट, मऊ मऊ झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी बंद करून घेणार आहे
अशा रीतीने अगदी मऊ आणि झटपट बनून तयार झाले आहे हे उपीट. नाश्त्यासाठी जर पटकन एखादा साधा सोपा पदार्थ बनवायचा झाला तर मी सांगितलेल्या पद्धतीने उपीट केला तर ते अगदी पटकन आणि लवकरात लवकर तयार होईल. लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवून दिले तर मुले देखील आवडीने खातील. त्यामुळे हे नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.